श्री स्वामी समर्थ. मी सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. शुभ सकाळ सगळ्यांना. सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या दर्शनापासून आणि सेवेपासून झालेली आहे. तर खूप दिवसांनी व्हिडिओ एडिट करत आहे, कारण की पालखी येऊनही 2-4 दिवस झालेले आहेत आणि माझे डेली व्हिडिओज येत नाही आहेत, कारण की खूप वर्कलोड आहे. पहिलं तर शॉपमध्ये जाऊन येणार आहे, त्यानंतर मग घरी येऊन भाकरी वगैरे करणार आहे. भाकरी याकरता की पालखीमध्ये द्यायसाठी वारकऱ्यांना. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये काय काय होते पाहूयात. हॅलो हॅलो कर हॅलो कर हॅलो कर हॅलो. पादे पी दे. मी 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 अयो अयो प्यारी कर. हॅलो. जय हरिमन जय हरिमन जय हरी. 20 ते 25 अशा 25 ते 30 अशा भाकरी करायच्या आहेत. अर्ध्या मी करेन, अर्ध्या आई करतीन. एकीकडे चहा ठेवलेला आहे आणि बाकीची सगळी भाकरीची तयारी म्हणजे व्यवस्थित करून ठेवलेली आहे, प्रिपरेशन. त्यानंतर ना आता मी भाकरीसाठी लागते आहे आणि बघूयात माझ्याकडून किती होतात आणि आईकडून किती होतात ते. अंधार पट्टी क्लिक कर त्याच्यावर. पान टाकून कर की. घ्या आता बंद. अंदर यायला लागले. माझ्या इकडे सगळ्या भाकरी वगैरे सगळ्या बनवून झालेल्या आहेत. आईंनी 10-11 भाकरी वगैरे केल्या होत्या आणि मी 15-1 भाकरी केल्या होत्या. तर इकडं माझ्या भाकरी झालेल्या आहेत आणि किचन वाटा इतक्या खराब झालेला आहे, त्याच्याकडे इग्नोर करा. मी 10 ते 15 मिनटामध्ये हे सगळं आवरून पालखी आणायला जाणार आहे. पाहू शकता तुम्ही नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये. आपल्या महाराष्ट्राला सुंदर अशी संस्कृती आणि परंपरा लाभलेली आहे आणि त्यातली ही परंपरा म्हणजे आषाढी कार्तिकी वारी. तर आषाढी वारीसाठी इकडे सगळे वारकरी निघालेले आहेत देहूवरून आणि आपल्या इथं जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी येणार आहे. त्याचाच हा दृश्य आहे. तर पाहू शकता किती लगबग चालू आहे वारकऱ्यांची. ही लगबग सकाळपासूनच स्टार्ट होते. सकाळपासून म्हणता येणार नाही, आदल्या दिवशीपासून काही लोक अगोदर येऊन थांबतात. आपल्याला तर पंढरीपर्यंत चालत जाणं शक्य नाही आहे, पण चला म्हटलं की गावामध्ये पालखी येणार आहे, तर त्याच्या अगोदरच आपण तिथून पालखीचं दर्शन घेऊन याव्यात. तर आम्ही पालखीकडे चाललेलो होतो, गाडीवरून चाललेलो, कारण की परत संध्याकाळी येऊन बेसन वगैरे बनवायचं होतं. बाकीचा स्वयंपाक राहिलेला. भाकरी तर झालेल्याच. मंदिरात देण्यासाठी भाकरी वगैरे पॅक करून मंदिरामध्येही देऊन आले होते त्यांनी. रोडला लोक असे येऊन थांबलेले आहेत, पालखीची आतुरतेने वाट पाहत आहेत, पाहू शकता तुम्ही. आणि सिक्युरिटी ही खूप छान म्हणजे होते, पोलीस वगैरे दक्ष होते या सगळ्यासाठी. तर पाहू शकता गर्दी केवढी आहे रोडला. तर हे जवळपास 1-1.5 किलोमीटरचं आहे. पालखी आणखी लांबच होती, जवळपास 7 ते 8 किलोमीटर लांब होते आणि मग आम्ही तिथे चाललेलो. तर मी तिथे जाऊन लाईव्ह गेले होते. कोणी पाहिलं असेल तो लाईव्हचा व्हिडिओ. ठिकठिकाणी अशा रांगोळ्या काढल्या होत्या, फुलांचा वर्षावही केला होता, पाहायला भेटत असेल तुम्हाला इकडे. तर वारकरी चालत चाललेलेच आहे तिकडून. तुम्हालाही या व्हिडिओमार्फत पालखीचं दर्शन व्हावं हीच इच्छा होती, त्यामुळे व्हिडिओ केला आहे मी.
गावामध्ये बेसन बनवलं जातं आणि भाकरी गावातले लोक आणून देतात. त्याचबरोबर ती इथं मंदिरामध्ये पण भाकरी केल्या जातात. तर इकडे आमच्या गावामध्ये ना मस्तपैकी बेसन भाकरी आणि राईसचा असा मेन्यू असतो जेवणासाठी, कारण की आदल्या दिवशी एकादश असते आणि उपवास सोडवायला यवतला येतात. मग इकडे स्वयंपाकाची सगळे नियोजन वगैरे पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारचं चाललेलं आहे. आणि पालखीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.